आपण आज आकृत्यावरील प्रश्न सोडवणार आहोत. अशा आकृत्यावरची प्रश्न शिष्यवृत्ती परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा घ्या, प्रत्येक स्पर्धा परीक्षेला असे प्रश्न असतात. आता ही आकृती काढली पहा. या आकृतीतला आपल्याला काय शोधायला लावलंय? त्रिकोण. काय शोधायला लावले? त्रिकोण. आकृतीतील त्रिकोण किती? अशी जर आकृती आली तर अगोदर काय करायचंय? या भागांना नंबर द्यायचे. 1 2 3 4. हे किती त्रिकोण झाले? 4 त्रिकोण झाले. आता आणखी त्रिकोण आहेत का या आकृतीमध्ये? तेही आपण पाहूया. पहा आता बघा, हा एक त्रिकोण होतोय. पहा बघा, हा एक त्रिकोण झाला. एक. हा दुसरा त्रिकोण होतो. पहा आणखी. त्यानंतर हा तिसरा त्रिकोण होतोय. आणि हा शेवटचा चौथा. म्हणजे आणखी 4 त्रिकोण झाले. 4 आणि 4 किती झाले? 8. आता प्रत्येक वेळेस आपण असं मोजत बसणार आहेत का? नाही. तर त्यासाठी काय करायचं? मग चुटकी सरशी हा प्रश्न कसा सोडवता येईल ते आपल्याला बघायचं. अगोदर काय करायचे? नंबर द्यायचे. 1 2 3 4 नंबर दिले तर ह्या नंबरची काय करायचंय? दुप्पट करायची. दुप्पट करायची म्हणजे किती गुणायचंय? 2. 4 गुणिले 2 म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 8. म्हणजे ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आले? 8 त्रिकोण आले. आपण आणखी एक प्रश्न पाहून घेऊया म्हणजे तुमच्या पक्क लक्षात येईल. बघा ही खालची आकृती. या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत हे काढायचं असल्यानंतर काय करणार? सुरुवातीला आपण नंबर देणार. 1 2 3 4 5 6 7 8. या आकृतीचे किती भाग झाले? 8 भाग झाले. किती भाग झाले? 8. त्याला किती गुणायचंय? 2 ने. दुप्पट करायची म्हणजे किती गुणायचंय? 2 ने. 8 दुणे 16. म्हणजे या आकृतीमध्ये किती त्रिकोण आले? 16 त्रिकोण आले. पहा आता आपण आणखी एक थोडीशी वेगळी जी आकृती आहे ह्या आकृतीमध्ये किती त्रिकोण येतील हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं. ही झाली पहिली. आवडला ना व्हिडिओ? ट्रिक आवडली का? आकृतीवरची उदाहरणं सोडवण्याची आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा.